हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रत विषयी थोडक्यात माहिती. सर्वात आधी महालक्ष्मी चरणी मी प्रार्थना करते की आपल्याला पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो आणि निरोगी आयुष्य लाभो, हीच प्रार्थना महालक्ष्मी चरणी. चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. मार्गशीर्ष गुरुवार कधीपासून किती गुरुवार संपूर्ण माहिती जाणून घेऊया. मार्गशीर्ष गुरुवार कधीपासून आहे हे आपण ह्या व्हिडिओतून माहिती करून घेणार आहोत. किती गुरुवार संपूर्ण माहिती जाणून घ्या. हिंदू धर्मात वर्षातील सर्व 12 महिने विशेष आहेत. वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात. त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष. मार्गशीर्ष महिना हा 2 डिसेंबरपासून सुरू होत आहे. या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचे विशेष महत्त्व असते. आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात. तर जाणून घ्या यंदा किती गुरुवार येत असून या व्रताचे नियम काय आहेत ते. मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवारी अनेक सौहास्य महिला मनोभावे व्रत करतात. देवी महालक्ष्मीची पूजा आराधना करतात. कुटुंबात सौख्य समाधान नांदावं या इच्छेने हे व्रत केले जातं. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून हे व्रत धरलं जातं. या व्रताच्या दिवशी घटस्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते. तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केलं जातं. यंदा 2024 मध्ये मार्गशीर्ष महिना 2 डिसेंबर पासून सुरू होत आहे आणि या महिन्याचा पहिला गुरुवार हा 5 डिसेंबरला आहे. तर या दिवशी व्रत सुरू करावे. मार्गशीर्ष गुरुवार 2024 पहिला मार्गशीर्ष गुरुवार 2024 म्हणजेच 5 डिसेंबर. दुसरा मार्गशीर्ष गुरुवार 2024 12 डिसेंबरला आहे. तिसरा मार्गशीर्ष गुरुवार 2024 19 डिसेंबरला आहे. चौथा मार्गशीर्ष गुरुवार 2024 26 डिसेंबरला आहे. ह्या तारीख आणि हे डेट तुम्ही व्यवस्थित नोट करून घ्या, म्हणजेच तुमचा गोंधळ होणार नाही. मार्गशीर्ष गुरुवार पूजाविधी. मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी एका चौरंगावर तांदूळ पसरून त्यावर कलश ठेवावा. त्यात पाणी भरून त्यावर आंब्याची पाने लावावी. त्यावर नारळ ठेवावा. त्या नारळाला देवी समजून तिला सजवावे. दागिने गजरा घालावा. देवीची पूजा करावी. हल्ली देवीचे मुखवटे पोशाख दागिने पूजा साहित्य सर्व बाजारात किंवा तुमच्या आजूबाजूच्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे. पूजा झाल्यानंतर देवीचे महात्म्य आणि कथा यांचे वाचन करावे. तुमच्या आजूबाजूला तुम्ही पूजा साहित्याचे भेटतं ते जे शॉप आहे त्या शॉपमध्ये तुम्हाला महालक्ष्मी व्रताचे महात्म्य असणारे जे छोटेसे पोथी असते बुक असतं ते तुम्हाला आजूबाजूच्या कुठल्याही शॉपला पूजा साहित्य मिळतं तिथं भेटून जाईल. श्री महालक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची मार्गशीर्ष व्रत कथा. देवीची आरती करावी. गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे. ब्राह्मणाला दान द्यावे. सुवासिनी बोलवून हळदी कुंकू करावे. मार्गशीर्ष गुरुवार आरती. श्री महालक्ष्मी देवीची मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं. परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्यास जमले नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी. जर तुम्हाला माझी ही छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा.
जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजेच याची माहिती सर्वांना भेटेल. आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या, म्हणजे असंच छान छान नवीन माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येईल आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या मोबाईलला येईल. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.